स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असलेल्या हातकणंगलेमधल्या एका तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागानं ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्याकडून दुचाकीसह देशी दारूच्या विविध ब्रँडच्या एकूण 234 बॉक्ससह 8,76,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत राज्यभरात कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळाल्याच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर अधीक्षक श्रीमती स्नेहलता नरवणे आणि उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले कार्यक्षेत्रात कारवाईचं सत्र सुरू करत इचलकरंजी शहरालगत असलेल्या आळते गावात राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक महेश व्ही गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काल रात्रीच्या सुमाराला राज्य उत्पादन शुल्काच्या पथकानं परिसरात सापळा रचून राजकुमार अशोक घाटकर वय 36 राहणार सळकुडेमळा पेठ भाग हातकणंगले याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे मद्यसाठा असल्याचं निदर्शनाला आलं. त्यानंतर घाटकर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्याकडून MH13CW 9623 या क्रमांकाची दुचाकी यासह देशी दारूच्या विविध ब्रँडच्या एकूण 234 बॉक्स असा 8,76,760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कारवाई दरम्यान निरीक्षक गायकवाड यांनी हातकणंगले कार्यक्षेत्रात अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, साठा अथवा विक्री आणि वाहतूक आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करून यापुढेही अशा प्रकारची मोहीम राबवणार असल्याचं सांगितलंय. त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कच्या वतीनं कुणाला अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकीबाबत काही माहिती असल्यास माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. या कारवाईत दुय्यम निरीक्षक श्रीमती कोमल डी यादव, श्रीमती रुपाली एस क्षीरसागर, श्री शिवाजी, श्री गायकवाड, कर्मचारी सागर शिंदे, सुशांत बनसोडे यांच्यासह भरारी पथकातले अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. तर याबाबत पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्रीमती कोमल डी यादव करत आहेत.